कुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। वरद विनायक भगवान की जय। सब संतन की जय। तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मन्ननानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तैसे हरपले आपण के पावे ते संता ते पाहता घेसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील ही ओवी ज्या किम निमित्ताने हा भव्य दिव्याचा सोहळा चालू आहे याची आपण सर्व श्रोतावर्ग ज्ञात आहात। परंतु वक्त्याचं कर्तव्य आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण आपल्या सर्वांचे अधिक मार्गदर्शक हरिभक्त पराय महंत गुणवरे बाबा उद्धवजी महाराज मंडलिक निवासेकर बाबांच्या कुशल मार्गदर्शनानं व उत्कृष्ट नियोजनानं सुरू झालेला आपला वर्धेय सेवाधामचा तपपूर्ती सोहळा म्हणजे सेवाधाम स्थापन होऊन एक तप आज पूर्ण होते आणि हे तप पूर्ण होत असताना आजची प्रवचनरूपी सेवा आदरणीय गुरुवरे बाबांच्या आदेशावरून माझ्याकडे आलेली आहे। खरं तर मी त्या पात्रतेचा आहे की नाही ही शंका माझ्या मनात आहे, कारण कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठेही शिक्षण मी वारकरी संघाचं घेतलं नाही। 8 ते 10 वर्ष फक्त गुरुवरे बाबांच्या चरणाजवळ राहून एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून जी काही सेवा केली असेल, मला सेवक हा शब्दही थोडा उच्च कधीचा वाटतो, पण एक शिपाई म्हणून जे काही सेवा करण्याचं भाग्य लागलं, थोडकी मोडकी सेवा या 8 वर्षाच्या काळात गुरुवरे बाबांच्या सानिध्यात जी केली त्याचं फलित तुमच्या समोर आज मी जे काय आहे ते श्रेय फक्त गुरुवरे बाबांना आहे, यामध्ये माझं काही नाही। मी जे काही बोलणार आहे ते आदरणीय बाबांचंच आहे। आणि हे सर्व होत असताना हा भव्यदिव्य सोहळा संपन्न होत असताना एक तप आज पूर्ण होत असताना लोणी आणि पंचक्रोशी आणि आपल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य जे तालुके म्हणजे सरला बेटाच्या परंपरेने जोडलेले ब्रह्मली सद्गुरू नारायण बाबांच्या परंपरेने जोडलेले पिढ्यानी पिढ्या म्हणजे मला इतका हेवा वाटतो भारत महाराज की मी बऱ्याचशा महाराज मंडळीकडून चर्चा होत असते। सांप्रदायिक
पिढ्याने पुढे जो वारसा जो पुढे चालवलाय, मला वाटतं त्याच्यामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ही जी परंपरा पुढे बाबांकडे आलेली आहे. सद्गुरू आश्रमात मी असा अनुभव घेतोय की बाबा आश्रमात असतील किंवा नसतील, पण कुटुंबाची कुटुंब त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात. सद्गुरू आश्रम आपला घर आहे या भावनेतून माणसं येऊन थांबतात. बाबाच्या भेटीची नसले तर त्यांना त्याचंही काही वाटत नाही, पण त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही आजोबापासून पंजोबापासून या परंपरेत जोडले गेलो आहोत आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानं आम्हाला जीवनामध्ये एक आत्मिक समाधान आणि या सेवाधामची उभारणी होत असताना ज्या परिवाराचं नाव अवश्य घेतलं पाहिजे, घेतलं नाही ते घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. राजकीय चष्मा जर बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहिजे तर आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना ज्यांनी स्थापन केला, मला वाटतं मौर्य ज्ञानोबरायांनी नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण जगताला आत्मकल्याणाचा मार्ग दाखवला. अगदी त्याच धर्तीवर सहकारातील पहिले संत म्हणून यांच्याकडे आपण पाहतो ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वाचा साखर कारखाना लोणीमध्ये नवीन भागात सुरू केला आणि अवघ्या आशिया खंडातील माणसांना त्यांनी भौतिक सुखाचा मार्ग दाखवला. म्हणजे या दोन बाजू आहेत पहा, एक भौतिक सुख आणि एक आत्मकल्याणाचा मार्ग. आणि तीच परंपरा माझ्या वडिलांची मिरास्तीला देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायालय पद्मभूषण लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी पुढे चालवली. सदा बेटावर त्यांचं कायम जाणं होतं आणि तदनंतरच्या काळात बाबांचं नारायणगिरी बाबांचं ज्यावेळेस वैकुंठ गमन झालं तदनंतरच्या काळात त्यांनी सद्गुरू नारायणगिरी महाराज लोकांनी गुरुवारी बाबांकडे पाहिलं आणि ती सेवा पुढेही चालू ठेवली. सद्गुरू आश्रमाला 5 एकर जमीन दान देऊन आणि आश्रमाच्या पायाभरणीची सुरू झाली त्यासाठी लागल तो निधी आदरणीय साहेबांनी त्यावेळेस गुरुवारी बाबांना दिला. आणि बाबांना त्याचं एक म्हणणं होतं, म्हणजे मध्यंतरी आश्रमात आपले कचूर काशीनाथ महाराज विखे आले ते मला बोलताना म्हणाले की सर बाबांवर मोठ्या साहेबांचा फार प्रेम आणि ते काय म्हणायचे, मी तुम्हाला सद्गुरू नारायणगिरी महाराजमध्ये पाहतो, ते रूप तुमच्यात मी पाहतो आणि ती सेवा पुढे आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय आपल्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शयनताई विखे पाटील, माजी खासदार व युवकांच्या अध्यक्षस्थान म्हणून त्यांच्याकडे पाहतो डॉक्टर सुजितदादा विखे पाटील, धनश्रीताई विखे, आपल्या प्रवारा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, सुवर्णाताई विखे पाटील या संपूर्ण परिवाराला, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी ज्यावेळेस एक सामाजिक भौतिक विषय राज्याचा पाहतो, धर्माचा आधार घेऊन संप्रदायाचा आधार घेऊन राजकारणात मोठी झालेली माणसं खूप पाहिली, परंतु राजकारणाचा आधार घेऊन धर्मकारण मोठं करणं हा पहिला परिवार मी विखे पाटलांच्या रूपाने पाहिला. निस्वार्थ भावना, बरं ते बाबांपुरतं म्हणायचे असं काही नाही. बाबांनी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातील कोणतीही महाराज मंडळी असो अडचण आली असेल आणि फोन केला असेल, नाही असं कधी म्हणलेलं मी आजपर्यंत ऐकलं नाही. ते काम अगदी पुढच्या 8-10 दिवसात होणार म्हणजे होणार एवढी समर्पक भावना. आणि मला वाटतं परमार्थ फक्त आपण भजन करणं, भक्ती करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं म्हणजे नाही. माय बाबा, तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या, पण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे, कष्टाने आणि नेटाने आपण झुकून देऊन काम करणं तोच आपला परमार्थ होऊन जातो. आणि म्हणून मी आदरणीय विखे पाटील परिवारालाही मनपूर्वक धन्यवाद देईन. आज या ठिकाणी ही सेवा करत असताना मी सुरुवातीला सांगून जाईल की प्रत्येक जीवाला जन्माला यावं लागतं आणि जावं लागतं, मग मृत्यू हा अटळ आहे, त्यामधून आपण सामान्य जीव सुटणार नाही. देवही सुटले नाही, संतही सुटले नाही आणि सामान्य जीव नाही. फक्त येण्याचा आणि जाण्याचा जो क्रम आहे
तो वेगवेगळा आहे. आपण देवांचा जर विचार करून गेलो तर देवांसाठी सांगितलंय अवतार तुम्हा धराया माफी मागतो धर्मरक्षवया अवतार घेसी. यासाठी देवांचा जन्म. धर्माची ज्या ज्या ग्लानी होईल हानी होईल त्यावेळेस भगवंताला हा जन्म घ्यावाच लागतो. परंतु आपलं कार्य अवतार कार्य संपलं की देवालाही जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे संतांनी ते सांगितले अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जडजीव. जडजीवाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी संतांना अवतार घ्यावा लागतो नाही बापू. परंतु आपलं अवतार कार्य संपलं की संतांनाही जावं लागतं. आणि आपलं सामान्य जीवाचं तेच आहे. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातोकाळ सावधान म्हटले. मी आमच्या मुलांना विरोधाने सांगत असतो की संतांनी सांगितलंय नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातोकाळ सावधान. पण आज समाज विश्राम घेऊ आहे. म्हणजे सावधान तटस्थ व्हावं लागतं आणि विश्राम म्हटलं की माणूस एकदम ढिलावा राहतो. त्याप्रमाणे समाजाची स्थिती आहे पाहत. परंतु जाणण्याची तुम्ही म्हणता म्हणून देवाचाही जाणं संतांचाही जाणं आणि आपल्या सामान्य जीवांचाही जाणं याचा फरक काय एक लक्षात घ्या. संतांच्या जाण्यात सुद्धा अवतार शब्द आलाय. भगवंताच्या जाण्यात सुद्धा अवतार शब्द आलाय आणि आपल्या जाण्यात नाशिवंत देव शब्द आलाय. हा फरक आहे पाहू. हा फरक आहे बघा बापू. संतांशी कुठेही अवतार येत नसतात नाही बापू. संतांनी जी ग्रंथ संपदा लिहून ठेवली ना. आता आपण रोज कीर्तन येतो माझ्यासारख्या पामराने सांगू एवढं विशेष काही नाही. परंतु ग्रंथ संपदा आपल्या जीवनाचा मार्ग एक पाहुणा या ताळ्याचं काम हे ग्रंथ करत असतात. संत आणि ग्रंथ या दोन गोष्टी आपल्या जीवनात आचरण आणल्या की आपली जीवनाची जी नौका आहे जी जीवनाची होडी आहे ती तरुण जाते पाहू. परंतु अडचण काय झाली या समाजाची. आपल्या जीवाची अडचण अशी झाली आपण देवाला आणि संतांना त्यांचं जे नातं आपण जोडलंय ते आपल्या भौतिक सुखासाठी जोडले म्हणून आपण दुःखी आहोत. मला सांगा ना म्हणजे आपल्याला जीवनात खूप पैसा भेटावा म्हणून देवाला नैवेद्य पूजा एखाद्या संतांच्या चॅनलवर गेलं म्हणजे माझं कल्याण होईल बंगला होईल गाडी होईल मुलाबाळांचं चांगलं होईल. म्हणजे आपला हेतू आहे मनामध्ये काहीतरी. जर धनसंपत्ती मिळून तुम्हाला मोक्ष मिळाला असता आणि आत्मकल्याण झालं असतं तर तुकाराम महाराज त्या काळात सावकार होते. 14 पोते खत होती उधळीची इंद्रायणी डोळ्यात बुडून दिली. जर आत्मकल्याणाचा मार्ग आत्मउद्धाराचा मार्ग जर आपण धनाशी जोडला भौतिक सुखाशी जोडला तर आपला उद्धार मार्ग कधीच होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ मागून आपल्याला दिलाय. संत आज आपल्यातून गेले असतील पण एक सांगू माय बापू ज्ञानेश्वरी आपली आई आहे आणि ज्या ज्या वेळेस कधी मनात दुःख येईल वाईट विचार येतील आपल्या आईजवळ जाऊन बसा. वेळेची मर्यादा पण नाही. तुम्ही कधीही जा रात्री 2 वाजता जाग येऊ द्या ग्रंथ उघडा. तुमच्या मनात जी शंका आहे जो प्रश्न आहे कोणताही पान उघडा त्या पानावर जर ते शंका निसंतुष्ट झालं नाही असं होऊ शकत नाही. लक्षात घेऊ. मला सांगा ना छोटं लेकरू त्याला रात्री 2, 3, 4 वाजता भूक लागली त्या आईला जाऊन विलंब केली सांगा ना का त्याला वेळेची मर्यादा आहे. अजिबात नाही. हे ग्रंथ हे आपल्याला जीवनात चांगला मार्ग दाखवतात. सांगायला अभिमान वाटतो. युनो संस्था आहे युनो संयुक्त राष्ट्र संघाची युनो संस्था आहे आणि माझ्या अनुभूतीप्रमाणे 180 देशावर त्यांचं नियंत्रण आहे. नियंत्रण कशासाठी आहे युद्ध होऊ नये देशादेशाचे संबंध चांगले राहावे आणि ते टिकून ठेवण्यासाठी ती संघटना आहे त्यांनी काही नियम केलेले आहेत. त्या युनो संघटनेच्या जे मेन ऑफिस आहे ते कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपल्या ज्ञानेश्वरीतील आपला जे पसायदान आहे ते पसायदान ते भिंतीवर त्यांनी ते लावले म्हणजे जगाला मार्ग दाखवलाय. माऊलींनी एका राज्यापुरतं गावापुरतं राष्ट्रापुरतं काहीच मागितलं नाही. संत हे व्यापक असतात. आता विश्वात मध्ये देव भेटले. विश्व
सामावून घेतात संत. नटखट यावेळेस युद्ध होऊन जावे सर्वांसाठी. रात्री शास्त्री बाबा छत्रबाबा शास्त्री खूप छान बोलले. आईपेक्षाही मायाळू आणि मऊ हृदय संतांचं आहे भाव. फार संतांचं हृदय मऊ आहे. तरी तुमच्या मनात शंका येईल की आम्ही तर पूजा पाठ करतो, भजन कीर्तन ऐकतो, नामचिंतन करतो, तरी आमच्या जीवनात दुःख आहेच. मग आमच्या जीवनात दुःख येतं कसं तुम्ही सांगा. तुम्हाला सांगून जाईल माझ्या बाबा, प्रारब्धामध्ये जे आहे ते भोगावंच लागतं. जे प्रारब्धात आहे ते तुम्हाला भोगावंच लागतं. त्यातून तुमची सुटका नाही. फक्त परमार्थ केला, नामचिंतन केलं, त्याची जी तीव्रता आहे ना, तीव्रता ती कमी होण्यास मदत होते. लक्षात घ्या. तुम्हाला त्या दुःखामधून त्याची तीव्रता, त्या झळा ज्या बसायच्यात ना त्या कमी होतात. आणि प्रारब्ध कोणाला चुकलं नाही बाबा. विषय प्रारब्ध झाला म्हणून बोलतो. शिव महापुराणामध्ये खूप छान कथा आली भगवान शंकराची. एकदा काय झालं, शनी शिंगणापूरचे शनिदेव कैलासाला गेले आणि कैलासाला सकाळी गेले आणि भगवान शंकर होतेच. भगवान शंकरने पाहिलं शनी आज सकाळी झाले. तर विचारलं भगवान शंकराने, काय शनी आज कसं काय झालं. शनिदेवाने हात जोडे दर्शन घेताय सांगितलं, देवा उद्या पहाटे 4 ते 6 थोडं सावध राहा, तुम्हाला अडचण येणार. भगवान शंकर हसायला लागले. देवांचा देव महादेव, हे विश्व निर्माण मी केलं आणि तू म्हणतो मला प्रेरणा आहे. बाकीच्या कोणत्या एखाद्या देवाला सांगितलं असं तर ठीक होतं, पण तू मला सांगतोय प्रेरणा आहे. भगवान शनिदेव काय म्हणाले माहिती? ते म्हणाले, देवा मोठ्या माणसाला आधी जाऊन कल्पना केली बरी असते. तेव्हापासून एक पद्धत चालू आहे बाबा माणूस. भगवान शंकर असले. शनिदेव म्हणाले, मी पिढीची देवता आहे, माझं काम आहे तुम्हाला सांगणं. आणि शनिदेव निघून आले. रात्री ज्यावेळेस झोपण्यासाठी भगवान शंकर गेले, त्यांच्या मनात विचार आला आणि येतो. मनात एकदा शंका आली की ते शंकेचे असंख्य विचार मनात निर्माण होतात. आणि भगवान शंकर म्हणाले, म्हणजे विचार करा भगवान शंकराने. शनी म्हणलाय ते जर बरोबर झालंच आणि आपल्याला जर एखादी पीडा आलीच तर सगळे देवता आपल्याला असतील, मग आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. भगवान शंकर म्हणाले, शनिदेव म्हणलेत ना पहाटे 4 ते 6 आपण 3:30 उठायचे. थंडीचे काळाचे दिवस आणि मानस सरोवर गेले आणि एकदम बर्फ झालं पाणी, त्याच्या तळाशी जाऊन बसले भगवान शंकर. 4 वाजले, शनिदेव काय आले नाही. 4:30 वाजले, शनिदेव आले नाही. 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले, पण भगवान शंकर म्हणजे जाऊ दे, ओव्हर टाइम 30 मिनिटाच्या आत. 6:30 वाजले, शनिदेव काय आलेच नाही. मग भगवान शंकर त्या सरोवराच्या वर आले. पाहत होतं शनिदेव त्याच्याच काठावरती येऊन बस गेले. मग भगवान शंकरने विचारलं, काय रे शनी, तू म्हटला तुम्हाला देवा त्रास होणार आहे, पिढ्या येणार आहे, तुम्ही थोडं सावध राहा. मला तर काही पिढ्या झालीच नाही. ते म्हणजे असं काय बोलता देवा, तुम्ही रोज पाठी कुठे सांगा बरं. भगवान शंकर म्हणले, पुढे नाही, मी रोज पाठी आमच्या कैलासामध्ये सगळे गोळा होतात, मस्त काकडा भजन चालतो, आमचा आनंद घेतो आम्ही. मग देवा तुम्ही आज कुठे सांगा बरं. मग देवाच्या लक्षात आलं. त्या दिवशी भगवान शंकर पुढे होते, एकदम बर्फामध्ये, थंडीमध्ये. जे त्रास झाला म्हणजे प्रारब्ध हे भोगावंच लागतं, त्यातून तुम्ही सुटूच शकत नाही. जर देवालाच चुकलं नाही तर आपण कोण? आपण येताना माय बाबा हो संपत्ती घेऊन येत नाही, गाडी बंगला घेऊन येत नाही, शेतीबाडी घेऊन येत नाही. आपल्या बरोबर येतं ते फक्त कर्म. आणि म्हणून सांगितलं संतांनी, केले कर्म झाले त्याची भोगावी, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करू ते तुम्हाला भोगावंच लागेल. त्यामुळे चांगलं कर्म करा. आणि हे चांगलं कर्म हा कलियुगाचा प्रभाव आहे. आपल्याला खूप वाटतं की आपण काहीतरी चांगलं करावं, पण आपल्या मनावर त्याला नियंत्रण नाही. ही शोकांतिका आहे.
खूप वाटतं. कुठं दान दक्षिणा द्यावी, कुठेतरी समाजसेवा करावी, परंतु कलियुग आपल्या मनावर असा प्रभाव टाकताना मला टाकावं की आपण त्यापासून लांब जातो. आणि जर या कलियुगाचा प्रभाव जर बाजूला सारून आपल्याला सत्कर्म करायचा असेल तर आपल्याला संतांच्या चरणाजवळ जावं लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. बरं, संतांनी परमार्थ किती सोपा करून सांगितला. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा आहे माझ्या बापावर की एकदम सोप्यातला सोपा परमार्थ तुम्हाला करून सांगितलाय. हरिपाठात माऊली अनुभव किती छान बोलतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. बाकी तुम्हाला जग तर बाकीचं करायची गरज काय, फक्त मंत्र जपावा. बरं, काही म्हणतील आम्हाला वारकरी संप्रदायात मंत्र जपायचा नाही, आमचा धर्म वेगळा आहे, पंथ वेगळा आहे. काल महाराज बोलले काय निरंकारी पंथ असेल, अजून काही वेगळा पंथ असेल, तेही उत्तर तुम्हाला माऊलीने हरिपाठात देऊन टाकले. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पुढे माऊली सांगतात यावी न असता आणि कपय साधन, हे सोडून तुमचे दुसरे साधन असू द्या भगवत भक्तीचे वाद असे आणि विठोबाचे. परत मारून आपल्याला तिथे जाऊन सोडले. मग तुम्ही म्हणता आता रोज तेच करायचं का, आम्ही कामच करायचं नाही का. संतांनी काय सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा म्हणा. मग मला सांगा माय बाबा, याच्यापेक्षा काय सोपं करून सांगायचं सांगा ना तुम्ही, काय सोपं करून सांगायचं. अहो त्रास देवालाही झाला, संतांनाही झाला. माऊली ज्ञानोबा आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपा मुक्ताई लहान बाळ होती. आपली मुलं मोठी व्हायला लागली, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त या भावनेनं माऊली ज्ञानोबा सर्व भावनांचे वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आळंदीमध्ये धर्मपीठासमोर गेले हो. विनंती करू लागले, हात जोडले, आमची लेकरं आता मोठी होऊ लागली, आता तरी आम्हाला शुद्धपत्र आमच्या लेकरांना द्या, समाजामध्ये सामावून घ्या. पण त्यावेळेसच्या त्या अहंकारी भटांनी नाही स्वीकार केला. आणि त्याने संदेश काय दिला, आळंदीच्या भटांनी संदेश दिला विठ्ठल पंतांना, मुलांचं नंतर पाहू, आधी तुम्हा दोघांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. त्याचाही स्वीकार केला. आई वडिलांना आपल्या लेकराचं कल्याण व्हावं हीच भावना असते. पण आज समाजात कित्येक वेळा माझ्या तर खूप बातम्या वाचण्यात आल्या, आईनं आपल्या मुलाला किडनी दिली, वडिलांनी रक्त दिलं, डोळे दिले, हीच पाहिले. फक्त लेकुराचे हित वाई माऊलीचे चित्त, ऐसी कळवळे अशी जाती परी लाभावी न प्रीती. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता म्हणले आपल्या लेकरांचं जर चांगलं होत असेल तर धर्मपीठाचा आदेश आपल्याला मानावा लागेल. आणि इथूनच पहाटेच उठली, डोळे उठले, हे भावंड सगळे झोपी गेली होती. आणि उठून इंद्राकडे निघायचे, निवृत्ती दादाला जागायला. पुढे चालला तसं विचारलं आई वडिलांना, त्यांनी सगळा क्रम सांगितला. आणि निवृत्तीला आई रुक्मिणी मातेनं पोटाशी बिलगलं आणि सांगितलं, निवृत्ती तुला या भावंडाचा कैवार घ्यावा लागेल, आमच्या पाठीमध्ये घेशील या भावंडाचा कैवार. निवृत्ती दादा म्हणाले, हो आई घेईल मी. आई रुक्मिणीच्या मनात विचार आला, या भावंडाचा कैवार निवृत्ती दादा घेईल, पण अवघ्या जगाचा कैवार कोण घेईल. लक्ष गेलं माऊली ज्ञानोबरायांकडे. त्यावेळेस माऊलींच्या उशाला गीता होती आणि आई रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत दोघेही एक आत्मिक समाधान दोघांना वाटलं की माझा ज्ञान या जगाचा कैवार घेईल. आणि पुढे पाहणं ज्ञानेश्वरीच्या रूपानं आत्मकल्याणाचा मार्ग संतांनी आपल्याला दाखवला. अहो ज्या संतांना भिक्षा मिळाली नाही, समाजाने संन्यासाची मुलं म्हणून हिरावलं, त्या संतांनी आपल्या या समाजाचा उद्धाराचा मार्ग सांगावा. मला एकही ग्रंथ दाखवा, तुकारामाची गाथा दाखवा किंवा माऊलींचा ज्ञानेश्वरी दाखवा की टीका टिप्पणी झालेल्या आपल्या त्रासावर पुढे गेली, त्यांनी एक वाक्य दाखवा. किती हृदय मोठं म्हणायचं संतांचं, फार मोठं हृदय माझ्या भाऊ संतांचं.
आणि आई रुक्मिणी माता विठ्ठलपंत गेले. इंद्रायणी डोंगरात उड्या मारल्या. पाण्याचा आवाज झाल्यानंतर स्मशान शांत झालं पाणी. सकाळी मुक्ताई, छोटीशी होती मुक्ताई, मुक्ताई उठली. ज्ञानदेव, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा उठले आणि मुक्ताईने विचारले दादांना, दादा आपले आई कुठे गेले? आता लेकरं विचारतातच घरचे, पण सकाळी आई दिसली नाही तर. निवृत्ताला सांगितलं, अरे मुक्ताई आपली आई देवाघरी गेली. मुक्ताईला वाटलं आई तर रोज देवाघरी जाते, दर्शन करून पूजापाठ करून मागे येते. निवृत्ताला सांगतात, अरे मुक्ताई आपली आई कायमची देवाघरी गेली. भावंड रडायला लागली. निवृत्ताने सगळ्याला जवळ घेतलं, मिठी मारली आणि सांगितलं, आता रडायचं नाही. पुन्हा सगळ्यांनी आवडायचं, आपलं कर्म जे आहे पुन्हा चालू ठेवायचं. आणि त्या भावंडाने आपलं कर्म पुन्हा सुरू केलं. त्रास सांगताना झाला. त्यातून मी भगवंताचे तुम्हाला उदाहरण सांगितलं, संतांचंही सांगितलं. संत त्यातून सुटले नाही पाहिजे. नंतर ही भावंड पैठणला गेली. पैठणच्या धर्मपीठासमोर उभा राहिली आणि शुद्ध पत्र मागितलं. माऊली म्हणाले, जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये चराचरात जर भगवंत वसलेला आहे तर तुम्ही आम्हाला शुद्ध पत्र का देत नाही? त्या धर्मपीठासमोर पुन्हा त्या भटाने सांगितलं. असायला लागली भट. माऊलीकडे पाहून, निवृत्ताकडे पाहून, सोपानदेवाकडे पाहून, मुक्ताईकडे पाहून हसायला लागली. आणि त्या तिथून लगेच नेमकी रेडा चालला होता. ती भट हसायला लागली. अरे ज्ञाना, तू म्हणतो जर प्रत्येक चराचरामध्ये देव आहे तर बघा रेड्यामध्ये देव आहेत काय? सांग तूच. त्यावेळी मात्र निवृत्ताने माऊलींचा हात दाबला आणि निवृत्ताला म्हणतात, ज्ञाना तुला आता बोलावं लागेल. त्या रेड्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि रेडा बोलू लागला. वेद रेड्यामुखी वेद बोलविला, धर्म गर्व तुझ्यांचा हरवला. घाम फुटला धर्मपीठाला आणि म्हणू लागले, आम्ही कोण माऊली तुम्हाला शुद्ध पत्र तुम्हाला भावना द्याय? तुम्ही पहिले शुद्ध आहात. म्हणजे परीक्षा आहे पहा. संतांना परीक्षेतून जावं लागतं. मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं की संतांचं जीवन हे तलवारीच्या पातळीवर चालण्याप्रमाणे पण एवढं सोपं नाही. फार मोठा त्याग असतो मायबाप, फार मोठा त्याग करावा लागतो. आपल्याला आपल्या घरातील एखादं लेकरू असेल, आई वडील असेल, आजी आजोबा असेल, 8-10 दिवस यात्रेला जाऊन आपण 100 वेळेस फोन करतो. मला सांगा ना, धर्मासाठी संप्रदायासाठी आपलं लेकरू वाहून देणं आणि धर्माला अर्पण करणं हा किती मोठा त्याग म्हणायचा. आणि पूज्य आदरणीय हरिभक्त कृष्णदादा मंडलिक आणि पूज्य बाई यांनी बाबांसारखं रत्न आपल्या संप्रदायासाठी अर्पण केले. बाई बाबा किती मोठा त्याग म्हणजे त्या आई वडिलांचा. मानव तितकी आभार थोडे आहे. किती वेळा त्यांच्या चॅनलवर मस्तक ठेवावं. अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. 8-10 वर्षाच्या काळात फार दोन अनुभव होते. एकदा पावसाचे दिवस होते, उदय महाराज आणि आपली शाळा सुरू होती सुरेगावला. बाबांचं कीर्तन संगमनेरला होतं आणि धोधो पाऊस 4:30-4:30 वाजता. आणि अचानक वीज कडाडली. वीज आपल्या शाळेच्या जवळच 1 किलोमीटरच्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर वीज पडली. मुलं घाबरली, शाळेतली काही बलं फुटली. आता माझा स्वभाव असा आहे, किती आवडायचं म्हटलं तर ते मला आवडत नाही. आता जास्त बाबूविषयी बोलणं आवडणार, बाबाला आवडणार याचा मला चांगला अनुभव आहे. परंतु तुम्ही घरचे माणसं आहात आणि मला खऱ्या अर्थाने भरून आले तर मी ती कंट्रोल करतोय. किती सांगावं आणि किती सांगू नये. आणि बाबांना मी फोन केला, म्हणलं बाबा असं असं झालंय. मुलं थोडी घाबरली आणि शाळेतली काही बलं फुटली. बाबांनी विचारपूस केली आणि फोन बंद केला. आणि बाबा ते कीर्तन सोडून रात्री 8 वाजता सद्गुरू आश्रमात भर पावसात आली. भर पावसात आली. मुलांना जवळ घेतलं, विचारपूस केली, डोक्यावरून हात फिरवले, आमची विचारपूस केली.
आणि झालं काय, आमची सर्वांची जेवण झाली होती. माझ्या माहितीप्रमाणे कोबीची पिवळी भाजी केली होती आणि चपाती होती. त्यावेळी सागर महाराज आधारी होते आपले. जेवण झाली आणि 2-3 आता आम्हाला माहित होतं बाबा काय जेवायला येणार नाही. आपलं मागचं सीट होतं मुलांचं त्यावेळेस, ते काय पॅक नव्हतं त्यावेळेस. वर जाळी होती आणि आम्ही ते डिश मध्ये ठेवले 2-4 चपात्या उरलेल्या आणि थोडी भाजी उघडीच थोडी दिली, एका बाजूला थोडी सरकून दिली. म्हणजे आता कोणी जेवणार नाही आणि सकाळी आपण ती फेकून देऊ. सगळं आवडलं व्यवस्थित झाली आणि रात्री 9 वाजता बाबा म्हणाले, सर मला जेवायचं. आम्हाला प्रश्न पडला, बरं धोधो पाऊस चालू, शेजारी पाजारी कोणाच्या घरी जावं तर तेही शक्य नाही आणि ऐनवेळेस कोणाला त्रास द्यावा हे बाबाला आवडत नाही. याचा अनुभव तुम्हाला चांगला आहे. अजिबात आवडत नाही बाबा ऐनवेळेस कोणाला त्रास देणं, हे बाबा तत्वात कधीच बसत नाही, अजिबात नाही. काय करावं काय करावं, बरं आदर होती भीती फार सांगायला हिंमतच होत नाही आमच्या. सागर महाराज काय ते कोपऱ्यात लोटलं, थोडीशी थोडी पावसाची आली, थोडी चपाती भिजली, भाजी थोडं पाणी पण तसंच आणलं. बाबा तुला शब्द म्हणले नाही, 2 चपात्या चोरल्या, त्या खाल्ल्या आणि हे कर दिला आणि झोपायला गेली. याला म्हणतात संत जीवन. आपल्यासारखं काय म्हणतात सांगा तुम्ही. आपल्यासारखं म्हणण्यापेक्षा मी जरी असतो ना, मी ते ताट म्हटलं असतं, चपाती बोलली, भाजीत पाणी. बाबाने ते खाऊन फक्त ढेकर दिला. माय बापा एक सांगून जाईल, माझ्या मनात नेहमी खंत असते, नेहमी खंत असते. ब्रह्मजी सद्गुरू नारायणी बाबांना मी कधी पाहिलं नाही, त्यांच्या चरणावरती कधी मस्तक ठेवायचं भाग्य मला कधीच लाभलं नाही. पण का कुणास माझी इच्छा नारायण पूर्ण केली आणि ज्या वेळेस गुरुवारी बाबांच्या चरणावरती मस्तक ठेवतो, मला ब्रह्मजी सद्गुरू नारायण दर्शन जायचा अनुभव. हा पण अनुभव काय नाही. आणि म्हणून मी सांगत होतो की संत जीवन हे त्यागातून घडतं. संत हे दिशादर्शक असतात. तुम्ही जर समुद्र किनारी कधी गेला असाल तर त्या जागा असते का, मालभोग जागा, त्यांना किनाऱ्या वेळेला ते दिशादर्शक असतं का, खूप मोठे फल दिसत घालून राज्य जर यायचं असेल ते जागा, त्या फलाकडे पाहून ते जहाज ते किनाऱ्यावरती येते का, ते जहाज भरकुट नाही म्हणून ते दिशादर्शक. तसं आपले माय बाबा जेवढा सामान्य जीव आपला भरकुट नाही म्हणून दिशा देण्याचं काम संत करत असतात. आणि त्यामुळे आपण संतांच्या चरणावरती राहावं आणि संतांच्या विचारात आपण राहिलं पाहिजे. मग ज्ञानोबा हरिपाठात खूप छान सांगतात, भावेविन देव न कळणी संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. आपल्या मनात भावाच्या शिवाय तुम्हाला देव कधीच कळू शकत नाही. पण हा अनुभव देण्याचं काम जर कोण करत असेल ते संत करतात आणि गुरु करतात. त्याच्याशिवाय आपल्याला त्याची अनुभूती येतच नाही. मी मगाशी सांगून गेलो, हा कलियुगाचा प्रभाव आहे. चांगल्या मार्गाला जाणं, चांगल्या मार्गाला लागणं मनात येऊ नये ते शक्य होत नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये संतांच्या चरणाजवळ जावं, जीवनात गुरु करावे, आपली नीतिमत्ता चांगली ठेवावी. जीवनामध्ये आपण पैसा कमवू नये असं नाही मला पाहू. मी तर म्हणेल पैसा तुम्ही बक्कळ कमवा, काय पैसा कमवतोय तेवढा कमवा, अजिबात अडचण नाही तुम्हाला. फक्त तो कमवत असताना तो नीतीनं कमवा, नीतीनं कमवा. आज जग कुठं चाललंय सांगा ना माझ्या. संस्काराची आज गरज आहे. धन संपत्ती गाडी बंगला आज फुटाफुटावर झाले, परंतु संस्कार फार महत्वाचे आहेत. मी मागे एक पुण्याची बातमी वाचली, वृद्ध जोडपं होतं पुण्यामध्ये. मुलगा शिकायला अमेरिकेला, नोकरीला अमेरिकेला आणि मुलगी हैदराबाद कलकत्त्याला. कालांतरानं ते जोडप्यातलं ते वयोवृद्ध जे म्हातारे भाऊ होते ते वारले, त्यांचं निधन झालं. मुलाला फोन केला त्या गावकऱ्याने,
मुलांनी काय उत्तर द्या माझ्या बाबा, मला सुट्टी भेटत नाही, मला यायला वेळ नाही, काय क्रियाकर्म करायचे असेल ते करून घ्या, जो खर्च येईल तो मी तुम्हाला पाठवून देतो. ग्रामस्थ ते गावकरी तिथे अवाक झाले. आई वडिलांनी रात्रीचा दिवस केला, आईला पायात कधी चप्पल घातली नाही, आईच्या पायात 1000 काटे मोडले असतील. लेकराला दिवाळीला कपडे घेतले तर आईला कधी साडी घेतली नाही, लेकराला बूट घ्यायचे म्हणून आईला कधी चप्पल घेतली नाही. बाप राब लाभला, मुलाला नवे कपडे आणून दिले. हा फाटके बांधल्यावरती बापाने काम केले आणि मुलगा काय सांगतोय, क्रियाकर्म विधी काय असेल ते करून घ्या, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो. लोकांना काय वाटलं त्या असं म्हणतात, मुलापेक्षा मुलीचा आई जास्त जीव असतो. लोकांनी मुलीला फोन केला हैदराबादला. मुलीला ज्यावेळेस फोन केला, मुलीला काय उत्तर माहितीये का तुम्हाला? कटू वाटेल परिसर ते मुलीचं उत्तर होतं, अडचण काय म्हणाली, आमच्या कंपनीचं ऑडिट चालू आहे, मलाही यायला वेळ नाहीये, विधी करून घ्या आणि एक 2-4 हस्ती फक्त मनी ऑर्डर करून मला हैदराबादला पाठवा, मी तिथे विधी करून घेते. काय आहे संसारामध्ये सांगा तुम्ही? सगळं मोह माया जाल आहे सगळं. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत नातीगुती हे समाज आहे. ज्या वेळेस तुम्ही मोकळे होता, तुमच्याकडे रुपये राहणार नाही, त्यावेळेस तुमच्या जवळी बायको कोण येणार नाही, लक्षात घ्या. आणि आपल्याला आहे तसे स्वीकारतात, आहे तसे जवळ करतात, ते असतात संत मायबाप. तुम्ही संत मायबाप कृपावंत, आपल्यावर संत कृपा करतात, निस्वार्थ भावनेने कृपा करतात. ना धनाची अपेक्षा आहे संतांना, ना भौतिक सुखाची अपेक्षा आहे संतांना, फक्त आपलं आत्मकल्याण व्हावं ही भावना आहे. प्रत्येक जीवाचं आत्मकल्याण व्हावं एवढीच भावना आहे, दुसरं काहीच नाही. त्यामुळे माऊली पण म्हणतात हरिपाठात, हरिपाठी गेले ते निवांताची ठेली. त्या मागे मागे जायचं फक्त आपल्याला नवीन काहीच करायची गरज नाही जीवनामध्ये, सगळं करून ठेवलंय पाहिजे. एखाद्या बापानं आपल्या मुलासाठी बंगला, गाडी, शेती, बाडी सगळं करून ठेवावं, मुलाने फक्त करून खायचं एवढंच ठेवावं, असं संतांनी आपले उपकार केलेत माझ्या बापावर. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, इतकं सोपं करून सांगितले. त्याच पंथाने त्याच वाटेने चला माझ्या बापा हो, पुढे गुंता पडणार नाही. पण आपली अडचणी सांगतात, आपलं प्रॉब्लेम अडचण तीच आहे, भौतिक सुख आणि देव, भौतिक सुख आणि संत. जीवनात चांगलं काही घडलं की देवाला पावती, देवाला नवस. वाईट झालं की काहीच नाही, देवाकडे बघायचं नाही. आईच्या मायाने समजून सांगितले माऊलींना आपल्याला प्रत्येक जीवनातली गोष्ट. आणि तुकाराम महाराजांनी बापाच्या अधिकाराने समजून सांगितलं, लक्षात घ्या. माऊली आपल्याला सांगतात, भाऊ असं नाही असं कर, भाऊ तसं नाही तसं कर. तसं तुकाराम महाराज कान पडत मारून सांगतात असंच कर. इतक्या कडक शब्दात तुम्ही तुकाराम गाथा जर वाचली ना पूर्ण, जीवनाचं सार कळतं नाही बाबा सार. आता आमच्या नेवाशाला गुरुवारी बाबांनी 375 वर्ष पूर्ण होत आहेत. तुकाराम महाराज पुढे म्हणाला, स्वर्गीय माधवराव घोले पाटलांच्या कारखान्याच्या वतीनं आणि माझे आमदार चंद्रशेखर पाटील घोले, नरेंद्र पाटील घोले यांच्या विद्यमानानं, त्यांच्या सहकार्यानं तुकाराम गाथा लिहिण्याचं काम सुरू केले. कलियुगाचा प्रभाव तुम्हाला सांगतो. त्या वाटप चालू होती, मलाही वाटलं आपण द्यावं, बाकीचं काय सांगायचं, आपल्याला सांगावं काय असेल. मी घेतली गेली गाथा, नवीन रोज 30 अभंग 40 अभंग धावणे महाराज म्हणजे 3 महिने जॉब पडणार, 3 महिने जॉब पुण्याला म्हणत सोडून द्या. पण मी असा विचार केला,
की आपलं पाप कुठंतरी आठवते. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही माझ्या बाबा. संतांच्या विचारामध्ये एकाग्र व्हायला आपलं मन सुद्धा तेवढं शुद्ध लागतं. आणि मी हा विचार केला की आपण तितके शुद्ध अजून तरी झालो नाही, म्हणून आपलं मन तिथं रमत नाही. त्या मोबाईलचा प्रभाव फार वेगळा आहे. काय सांगायचंय म्हणजे माफीवर बाबाला आवडणार नाही, पण मनात आली भावना म्हणून एक कोंबडी जाणं त्याप्रमाणे 5 मीटर उडून पाहिजे काय आले काय नाही फार पडला एका दिवसाचा. आणि त्यामुळे यातून बाहेर जरी आपल्याला निघायचं असेल तर आपल्याला संतांच्या चरणाजवळ जावं लागेल. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. आता 5 वाजता प्रवचन संपायचंय. बाबांनी अवघ्या महाराष्ट्राला या वेळेची मर्यादा वेळेची शिस्त लावली आपण सर्वांनी आहे. आणि जर वेळेपासून वाफा जर कोरडा राहिला तर त्यातही मजा नाही. त्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे. सांगण्यासारखं भरपूर आहे माझ्या बाबांविषयी काय सांगावं आणि काय नाही सांगावं हा प्रश्न आहे. मला बाबा एकदा नेवाशाला आम्ही सायंकाळी गप्पा मारत बसलो होतो. बाबांनी मला सांगितलं ते म्हणजे सर आम्ही बेटावरती होतो. आम्ही सर्व गुरुबंधू नारंगी महाराज एका गावाला पाठायचे. माझं लेकरू एक कीर्तन करण्याची संधी द्या. आम्ही सगळे जायचो. पण आमच्यातले काही गुरुबंधू थोडे पुजा गेले का कीर्तन शेवटपर्यंत फक्त नारंगी बाबाला बोलायचे, बाकी काहीच नाही. मग ते गावाला का गावातल्या लोकांना नारायण बाबा विचारायचे. आई बाबाला आपल्या लेकराचं नाव वाटतं आणि ते कसं बोललं काय बोललं ते विचारायचे. ते म्हणले काय नाही बाबा तुमच्या फार चांगलं सांगितलं एवढंच, बाकी काही नाही. मग बाबा सांगतात नारायणी बाबा आमची शाळा घ्यायची. ते म्हणायचे अरे बाबा हो माझ्याविषयी कुठे सांगताय लोकांना तुम्ही, संतांचं सांगा ग्रंथांचं सांगा, माझं सांगत बसले का तुम्ही. ते गोष्ट माझ्या हृदयात कोरली गेली. थोडा आदित्त राहिलो. परंतु गेल्या 8 वर्षाच्या काळात बाबाच्या चरणाजवळ असताना अतिशय लेकराप्रमाणे बाबाने आजपर्यंत जीव लावलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिवस सायंकाळी मला थोडा थंडी ताप आला. बाबा कार्यक्रमाला गेले होते. मी आपलं खोलीमध्ये जाऊन झोपलो. बाबा 11-11:30 वाजता आले आणि मी गाडीकडे गेलोच नाही. नंतर बाबांनी विचारलं मुलांना की करे बरोबर सर कुठे गेले आज. मुलं म्हणाले काय नाही बाबा सर आजारी आणि झोपले, त्यांना थंडी ताप आला. बरं झोपले. बाबाही झोपायला निघून गेले. कधी सांगतोय मी कोरोनाची दुसरी लाट तुम्हाला आता सगळं आठवलं असेल. इथं एक माणूस झोपला तरी घरातले माणसं 4 हात लांब जायचे. तो काळ आणि का संतांचं हृदय काय असतं. पहाटे 4:30 वाजता बाबा खोलीत उठून आली. माझ्या खोलीत आली. मी तापीने खूप पडलो होतो आणि मी झोपत होतो. 5-6 रथमुलाने माझ्या अंगावर टाकले होते. मला जागही नव्हती. पण बाबा माझ्या खोलीत आले, माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला, माझी ताप बघितली आणि बाबा खोलीमध्ये निघून गेले. मला सगळ्या मुलांनी सांगितलं की सर बाबा 4:30 वाजता तुमच्या खोलीत आले होते आणि तुमची ताप बघते. काय द्यावे काय सेव तर आई ठेवी तो पायी अनंत उपकार म्हणजे या उपकार मी कधी चुकलो असेल. माझ्याकडून सगळे चुका झाले असतील. प्रत्येक चूक पोटात घेऊन लेकराप्रमाणे मला शिकवलंय वाढवलंय. माझा सांभाळ आजपर्यंत बाबाने केला. 2-4 दिवस फार होतात. कार्यक्रमावर आली की त्यांच्या सोबत बसतात. तुम्हाला माहिती बाबा सोबत सहज एक पोरा इकडे शहरात घालायचा 1000-2000 रुपये जसा नाही देऊन आम्ही बाबा काय करायचं आम्हाला पैसे. तुमच्या आशीर्वादाने तुमची परिस्थिती चांगली नाही मी महत्व राहू द्या. कोण जीव लावली सांगा ना बाबा, कोण जीव लावली एवढं. घरातल्या माणसाने म्हणून बोलतो सर जीवन काय असतं. आधी नंदवर सर राजन साहेब
सप्ताहाचा सगळे व्यवहार बघायचे. या 4-5 वर्षाच्या काळात तो व्यवहार आता माझ्याकडे आलाय. 4 ते 5 सप्ते त्यांनी हिशोब माझ्याकडून तो गेलाय. परंतु सांगायला मला अभिमान वाटतो आणि ते सांगितलंच पाहिजे. आजपर्यंत बाबाने 1 रुपयाचा हिशोबही कधी मला मागितला नाही. कीर्तनाच्या आधी फक्त बोलून घ्यायचं, सहज पैसे आहे वाटायला आपण म्हणजे बाबा थोडं कमी आहे, फक्त खिशामध्ये हात घालायचं आणि बुचकळी भरून काढायचं, जुळून घ्या काय असेल ते वाटून घ्या, मोजूनही द्यायचे नाही. काय असतात संत माय बाबा. मी बाबांच्या रूपानं संत बघितले आणि पाहतोय. संत अवतार माणसाला कळत नसतो माय बाबा. संत गेल्यानंतर कळतात माय बाबा, असल्यावर कधीच कळत नाही. आणि हे पण ही किमया देवाची लक्षात घ्या. जर संत जर आपल्याला समाजाला कळले तर संतांना त्यांचा अवतार कार्य करण्यास अडथळा येईल. म्हणून देवाने ते नियोजन केले की संत समाजाला कधीच कळून द्यायचे नाही. सांगण्यासारख्या फार गोष्टी आहेत, किती सांगावं किती बोलावं. अतिशय प्रेम या मुलांवर पण खूप अतिशय प्रेम. मुलांना कीर्तनाला घेऊन जायचं. शेतकरी वर्ग आहे, कीर्तनावरून आलं की ते कीर्तन ज्या ठिकाणी झालं ते बिचारे काय 10 वर्षांना कमी ज्या देत असेल, पण बाबा खिशातून काढून लगेच 500 रुपये सगळ्या मुलांना वाटतात. तुम्हाला चांगली माहिती आहे, हा त्याग आहे माय बाप, हा त्याग आहे. मी एक दिवस सहज बाबाला म्हटलो की बाबा मुलं लहान आहेत, 500 रुपये फार होतात, देऊ नका. बाबांचं वाक्य भारत महाराज तुम्हाला सांगतो, ते हृदयात उरले गेले. बाबांचं वाक्य मला एकच होतं, सर ते मुलं दिलेले पैसे मातीत पुरले तरी चालेल, पण मी हयात असताना आणि मी मेल्यानंतरही एक माणूस म्हणला नाही पाहिजे की या महाराजांनी पोराचे पैसे खाल्ले म्हणून. याला म्हणतात संत, याला म्हणावं संत. अजिबात कशात घेऊ नये. अतिशय विरक्त महात्मा. म्हणजे आजही मी प्रामाणिकपणे सांगेन, आमच्या जीवनातून जर बाबा आजही वजा केली तरी आम्ही शून्य आहोत, शून्य आहोत. जे काही आहोत ते फक्त बाबांमुळे आहोत. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी पैसली. कोण देतं हे असं? तुम्ही आपण भौतिक जगात वावरतो. गावातल्या सरपंचाला वाटतं का सदस्याला सरपंच पद यावं? आमदाराला वाटतं का आपल्याला कार्यकर्ता आमदार व्हावं? पंतप्रधानाला वाटतं का नाही यावेळेस दुसऱ्याला आपल्या मित्राला संधी द्यावी? नाही वाटत. हे उपकार संत करू शकतात. केले उपकार सांगू काय, बाप न करी असती माय. एवढं जीव बाबाने आम्हाला आजपर्यंत लावले. जे काही आवड ते बाबाचं आहे. वेळ संपलेली आहे. बाबाच्या वरात थोडं जास्त बोलून गेलो. अजून बोलण्यासारखं फार होतं, परंतु ते बाबालाही आवडणार नाही आणि बाबालाही माहिती आहे सर एकदा बोलायला लागले की ते थांबत नाही. परंतु काय सांगायचं, मी एक वेगळ्या विचारसरणीचा व्यक्ती, माझा विचार फार वेगळे. हे कलियुगी पडद्यामागे संतांचा किती त्रास राहणार, कलियुगाचे काही घेणं नसतं. हे मायबाप जनतेसमोर आलं पाहिजे की माणूस करतो काय. संत ऐकून कधीच कळत नाही मायबाप. संतांना वाचावं लागतं, संतांना वाचावं लागतं. तुम्ही 2 तासाच्या कीर्तनावर संत साधू ठरू शकत नाही. 22 तास ते साधू काय करतात, संत काय करतात ते कार्य पाहून तुम्ही ते संत साधू ठरू शकता. हे लक्षात घ्या मायबाप. आणि ते जीवन गुरुदेव बाबांचं आहे. फार उपकार ब्रह्मरी सद्गुरू नारायण बाबांचे सर्व महाराष्ट्राच्या स्वार्थ संप्रदायावरती आणि नेवासकर मंडळीवरती फार उपकार आहे. बाबासाहेब रत्न त्यांनी आपल्याला दिले. म्हणजे ढोक महाराज याच ठिकाणी कारणात बोलली होती की आमची, मी महाराष्ट्रावर फिरतोय, ढोक महाराज म्हणाले मी कुटुंबातील एखादा सदस्य संप्रदायासाठी एखाद्या महाराज जोडला हे फार बघितलंय. पण इथे पाहतो कुटुंबाची कुटुंब आमच्या उद्धव बाबांनी संप्रदायाला जोडली. हे किती मोठं वैभव सांगा माझ्या. कुटुंबाची कुटुंब एक टप झालंय. आज एक टप पूर्ण होत आहे. प्रत्येक चतुर्थीला 4, 5, 6 हजार लोक. विशेष फार फार मोठे विशेष. आणि त्यामुळे गुरुदेव बाबांनी या आश्रमाची उभारणी केली. आज या आश्रमात पूर्ती सोहळा होत असताना
की 12 वर्ष एक पुरवत असताना खूप काही आपल्या परिवारातील स्नेहजन आज हयात नाही केले की त्यांनी या उभारणीमध्ये कष्ट घेतले, तनमनाने सहकार्य केले. माझ्या नजरेसमोर फार नाव आहेत, परंतु काहीचे राहून जातील म्हणून सर्वांचेच सहकार्य आहे. आणि बाबा सांगतात हरिपाठात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नेम लगातार 12 वर्ष करणं, हे गुरुरे बाबा असतील आणि आपण सर्वजण असू, हे तपच पूर्ण केले प्रत्येकाने पहा. आणि म्हणून बोलण्यासारखं फार आहे आणि वेळ झालेला आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या योजनेवरती तैसे हरपले आपण काही पाहावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. थोडक्या मोडक्या शब्दात जे काही सद्गुरू बाबांनी जे काही आशीर्वाद बुद्धी मला दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचे शब्द बोललो असेल, आपलं हृदय दुखवलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि मोठ्या अंतकरणाने तुम्ही मायबाप मला माफ काहीतरी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रम प्रसंगी माझे गुरुबंधू भारत महाराज धावणे, बाब महाराज मोरे, उदयजी महाराज घोडके, आदर डावकर मामा आहेत, फुकसे मामा आहेत, सर्व आपला परिवार, माता भगिनी आहे, गुरुरे बाबाई या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वरद विनायक भगवान की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद सर. आज आपल्या श्री वरगनेक सेवाधाम तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाच्या 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आपले सर्वांचे असणारे स्नेही आणि सद्गुरू नारायण गिरजी महाराज आश्रम सुरेगाव या ठिकाणचं संपूर्ण देखभाल बघणारं एक सर काय बोलले, आम्ही खाली बसून काय ऐकत होतो ते आमच्याच मनाला माहिती आहे. म्हणून अगदी अंतकरणापासून सद्गुरूची केलेली सेवा किंवा ती सेवा कशी असावी हे कुठं पेपरमध्ये टी व्ही सांगेवांगे ऐकण्यापेक्षा आज आम्ही समोर अनुभवलं. म्हणून सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी जिने सरांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करूया. घरच्या माणसाचे आभार नसतात, पण मनात जे आलं ते सर एकदम पोटतिडकीने बोलले, म्हणून खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर सर बोलले, आम्ही जवळजवळ 10 वर्ष 8 ते सर बोललेत 9 ते 10 वर्षापासून सहवास. आणि खरं आहे ते संतांचा सहवास काय असतो ते त्यांच्या एका वाक्यात आपल्याला निदर्शनाला आनंद. ती गोष्ट खरी आहे, सर बोलले ते आम्ही जवळून अनुभवतो. जे त्यांना वाटलं, जे त्यांनी अनुभवलं, याच्यात अतिशयोक्ती अजिबात काही नाही. मी तर म्हणतो सरांनी बरेच त्या सेन्सॉर बोर्डासारखे कट मारले, बरेच लई कट मारले सरांनी. एकदम शॉर्ट सांगितलं, हरकत नाही. असो, आपल्या गुरुप्रती असणारे निष्ठाभाव त्यांनी आपल्या आजच्या प्रवचनातून या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. म्हणून सर्व सेवाधाम परिवाराच्या वतीने, आपल्या श्रोत्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिने सरांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपले असणारे परमार्थिक स्नेह गुरुबंधू हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे, माफ करा, या ठिकाणी मी शिंदे सरांना विनंती करतो की यांनी या ठिकाणी जिने सरांचा सन्मान करावा. सर, प्राध्यापक